हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी अर्चना स्तुतीच मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपल्याला प्रत्येकालाच आपल्या व्यवसायामध्ये, घरामध्ये आनंद, सुखशांती, भरभराट असावी असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो, बरेच उपाय करत असतो आणि तसाच चांगला फरक दिसावा यासाठी अनेक गोष्टी खरेदी करत असतो, घरामध्ये अनेक गोष्टींची स्थापना करत असतो. त्याचप्रमाणे बरेच जण घरामध्ये कासव आणतात की कासव हे शांती, सुखाचे प्रतीक आहे, समृद्धीचे प्रतीक आहे असे अनेकांनी सांगितलेले असते म्हणून कोणाच्या तरी सांगण्यावरून आणतात किंवा अनेक वेळा माहिती असते पण चुकीच्या दिशेला वगैरे ठेवल्यामुळे त्याचे तसे फायदे भेटत नाही. तर वेळीच तुम्ही सावध व्हा यासाठी आजचा विषय आहे आपला कासव. हे घरात ठेवल्याने नेमके का व कसे फायदे होतात ते आपण आज पाहणार आहोत. कासवाविषयी म्हणायचं झालं तर मला एक ओळ आठवते कासवाबद्दल. चाल वाटते कासवाची आहे मात्र भरवशाची. चाल वाटते कासवाची आहे मात्र भरवशाची. म्हणजेच सशाच्या गतीने पुढे पळण्यापेक्षा, ससा जसा चपळ पळतो एकदम फास्ट, आपण ऐकलेली आहे कासवाची आणि सशाची गोष्ट, त्याप्रमाणे पुढे पळण्यापेक्षा, पुढे जाऊन हारण्यापेक्षा कासवाच्या गतीने हळूहळू प्रगती केलेली केव्हाही चांगली व कायमस्वरूपी अशी भरवशाची ही प्रगती आणि यश संपादन करण्यासाठीच ही ओळ, ही म्हण कासवाबद्दल लागू पडते. कासव म्हणजेच कोण तर साक्षात भगवान विष्णू. भगवान विष्णूंनी धारण केलेला कूर्म अवतार. म्हणूनच जिथे कासव आहे तिथे माता लक्ष्मी ही येणारच येणार व स्थिर देखील होणार. बऱ्याच जणांना घरामध्ये पितळाच्या धातूचे कासव आहे, म्हणजे त्यांच्याकडे आहे ऑलरेडी, त्यांनी खरेदी केलेले आहे, असे बरेच जण आहेत. पण या कासवाच्या मागे जर अंक लिहिलेले असतील तर हे पाण्यात ठेवू नका. हे पाण्यात ठेवल्याने त्याचे विपरीत परिणाम होतात. कारण कासवाच्या पोटावरती जे अंक आहेत ना ते 15चे बिसा यंत्र आहे. 15चे बिसा यंत्र काढलेले कासवाच्या पोटावरती असते. हे लक्ष्मीचे अति पॉवरफुल यंत्र आहे, हे लक्षात घ्या. आणि हे मी तुम्हाला बनवायला देखील शिकवलेलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल, कासव वगैरे नसेल, तर हे यंत्र जर कायम तुम्ही सोबत ठेवलं ना तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश हे हमखास भेटू लागतं. अडीअडचणी सगळे त्यातल्या त्रास वगैरे निघून जायला मदत होऊ लागते. असा खूप महत्त्वाचा असा तो यंत्र बनवण्याचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघावा अशी माझी इच्छा आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या परिवाराचा सदस्य तुम्ही जरूर बना, कारण पुढे आणखी वेगवेगळ्या विषयावर आपण साधे सोपे उपाय पाहणार आहोत. त्यासाठीच तुम्ही सबस्क्राईब करून सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा. कासव हे नेहमी उत्तर दिशेलाच तोंड करून ठेवले पाहिजे असे बरेच जण सांगतात, तरच त्याचा शुभ परिणाम होतो. तर अनेक जण सांगतात की उत्तर दिशेला कासवाची शेपटी झाली पाहिजे. पण जर उत्तर दिशेला कासवाची शेपटी केली तर साहजिक आहे कासवाचं तोंड हे दक्षिण दिशेला होणार. म्हणूनच प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा आहे. त्यामुळेच तुम्ही सरळ सरळ उत्तर ईशान्य, म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये जर कासव तुम्ही ठेवलं उत्तरेकडे तोंड करून तरी चालणार आहे, किंवा मग तुम्ही पूर्वेकडे तोंड करून ठेवलं तरी चालणार आहे. कासव हे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये ठेवतो तर तेव्हा आपल्याला व्यवसायाच्या ठिकाणी म्हणा, घराच्या ठिकाणी अनेक शुभ परिणाम पाहायला मिळते. कारण त्यातून निघणारी शुभ ऊर्जा ही पूर्णपणे त्या पूर्ण एरियाला, तेवढ्या पूर्ण जागेला प्रभावित करते. त्यामुळे साहजिकच आपल्या बिझनेसला अनेक चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला सुरुवात होते. म्हणूनच प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे की कासव आपण ठेवलेलं आहे याचे कोणते नुकसान तर होत नाही आहे ना. चुकीच्या दिशेला ठेवले असेल तर त्याचे कधीच आपल्याला शुभ फळ मिळणार नाही आहेत. कारण कोणत्या धातूचे आहेत, तसेच कोणत्या प्रकारचे आहे, पाण्यात ठेवायचे घेतलेत का आपण किंवा धान्यात ठेवायचं घेतले, हे सगळे संभ्रम त्यामागचे असतात. व ज्या धातूच्या कासवाच्या मागे जर असं यंत्र असेल तर ते तुम्ही धान्यात, म्हणजे तांदळातच ठेवायचं आहे एका प्लेटमध्ये तांदूळ भरून. त्यानंतरच तुम्हाला त्याचे हवे तसे रिझल्ट दिसणार आहे. ज्यांना ज्यांना आपल्या करिअरमध्ये प्रगती व्हावी असे वाटते ना, त्यांनी काळ्या रंगाचे कासव उत्तर दिशेला ठेवायचं आहे. काळ्या रंगाचे कासव हे करिअरमध्ये मनासारख्या संधी मिळवून देण्यासाठी खूप छान मानले जाते. त्यानंतर मादा कासव, म्हणजेच
कासवाच्या पाठीवर त्याची पिल्ले असलेले जर कासव तुम्ही जर खरेदी करताय, तर ते ज्यांना संतती होत नाही आहे, ज्यांना अपत्य प्राप्ती करायची आहे, त्या दाम्पत्यांनी असे कासवाचे चित्र किंवा कासवाची प्रतिमा तुम्ही आणायची आहे, ज्याच्या पाठीवर त्याची पिल्ले आहेत. धातूचे कासव असे जरूर मिळते तुम्हाला, ते तुम्ही घरात ठेवू शकता. धातूचा कासव हा पौर्णिमेला खरेदी करायचा आहे तुम्ही. पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि लक्ष्मीच्या आशीर्वाद प्राप्त करण्याकरिता खूप चांगला म्हणजे दिवस हा मानला जातो. म्हणून तुम्ही या दिवशी पौर्णिमेला कासव जरूर तुम्ही खरेदी करा. आणल्यानंतर कच्च्या दुधात थोडा वेळ ठेवायचा आहे व त्यानंतर साध्या पाण्याने अभिषेक करून धुवून पुसून व्यवस्थित पूजन करायचं आहे आणि मग देवाऱ्यात स्थापन तुम्ही करायचं आहे. उत्तर पूर्व दिशेला जसं मी सांगितलं ईशान्य दिशेला तुम्ही ठेवू शकता किंवा उत्तरेला तोंड करून ठेवू शकता. यामुळे पैसा सतत घरात येत राहतो, बरकत राहते, सुखसमृद्धीत वाढ होऊ लागते आणि अनेक आपल्या इच्छा पूर्ण होऊ लागतात. कासव हे तुम्ही जरी कोणत्याही दिशेला ठेवले, जरी तुमची ईशान्य दिशा किंवा पूर्व दिशा येत नसेल तर, पण ते नेहमी तुम्ही एक लक्षात घ्या की कासव हे घराच्या आत येत आहे, अशा प्रकारे त्याची रचना करा, अशा प्रकारे व्यवस्था करा ठेवण्याची. बऱ्याच वेळेला उत्तर दिशेला ठेवण्याच्या ओघामध्ये त्याचे तोंड दाराच्या बाहेरच्या दिशेला आपण करतो. अशा वेळा बऱ्याच वेळेस होते. मग आलेली लक्ष्मी ही लगेच आपल्याला मार्ग दाखवते, कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा आपला पाण्यासारखा बाहेर जातो. त्यामुळेच हे लक्षात घ्यायचं आहे तुम्ही सगळ्यांनी. कासव हे नशिबाचे प्रतीक देखील आहे बरं का. नशीब, स्थिरता हे मिळवून देण्याचे प्रतीक कासव आहे व 10,000 वर्षे आनंद सुखशांती देणारं चिन्ह असंही कासवाला म्हटलं जातं. कासवामध्ये प्रचंड संयम असतो आणि असाच संयम आपल्यात देखील यावा, आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढावा, असं वास्तुशास्त्र कासव ठेवण्याच्या मागे सांगते. तुम्हाला जर आत्मविश्वास जर कमी वाटत असेल, कुठे बोलताना वगैरे तुमचा आत्मविश्वास कमी वाटत असेल, कॉन्फिडन्स लो वाटत असेल, तर धातूचा कासव तुम्ही घरात जरूर ठेवावा आणि त्यामध्ये तुम्हाला फरक जाणवू लागेल. धातूचा कासव दीर्घायुष्य वाढवतो, मुलांचे मन एकाग्र करतो. त्यामुळे अभ्यासाच्या ठिकाणी मुलांच्या टेबलवर वगैरे तुम्ही कासव जरूर ठेवू शकता. स्फटिकाचे वगैरे कासव तुम्ही ठेवायला काही हरकत नाही आहे. त्यांची जिज्ञासू वृत्ती देखील कासव वाढवतो. कासव हे एक प्रतीक जेव्हा आपण मानतो विष्णुदेवांचे, कारण समुद्र मंथन करताना सर्वात खाली कासव जाऊन बसले. विष्णुदेवांनी कासवाचे रूप धारण केले. कूर्म अवतार जेव्हा धारण केला तेव्हाच मंदार पर्वत स्थिर राहू शकला व जे आहे आपण मंथन केलेलं आहे समुद्र मंथन ते यशस्वी ठरलं. कारण मंदार पर्वत आपल्या पाठीवरती प्रत्यक्षात कासवाने ठेवला होता, त्यामुळेच हे समुद्र मंथन घडू शकले. म्हणून स्थिरता प्राप्त करून देण्याचे कार्य कासवाला खूप मानले गेलेले आहे, स्थिरता प्राप्त करून देण्यासाठी. तर तुम्ही कासव जरूर खरेदी करा आणि अनुभव तुम्हाला काय येतो ते नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत, अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.